शेतकरी बंधू नमस्कार. हवामानाचा साप्ताहिक अंदाज व कृषी तज्ज्ञांचा सल्ला या कार्यक्रमामध्ये मी श्रीयुत के.जी. कानडे, कृषी हवामानशास्त्र विभाग पुणे आपले स्वागत करतो. आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत मागील आठवड्यातील पर्जन्यमान, मागील 5 दिवसातील कमाल तापमानाच्या नोंदी, तसेच पुढील 5 दिवसांसाठी विभागावर पावसाचा अंदाज, पुढील 2 आठवड्यांसाठी कमाल तापमानाचा अंदाज आणि हवामान आधारित कृषी तज्ज्ञांचा सल्ला. सुरुवातीला आपण पाहणार आहोत राज्यातील सर्वात जास्त कमाल तापमानाची नोंद मागील 5 दिवसामध्ये कुठे झालेली आहे. दिनांक 19 एप्रिल रोजी अकोला येथे 45°C, दिनांक 20 एप्रिल रोजी अमरावती येथे 43.4°C, दिनांक 21 एप्रिल रोजी अकोला येथे 43.6°C, 22 एप्रिल रोजी वर्धा येथे 44.2°C, तर 23 एप्रिल रोजी अमरावती येथे 44.4°C कमाल तापमानाची नोंद झालेली आहे. मागील 5 दिवसात जर विचार केला तर सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला येथे 45°C दिनांक 19 एप्रिल रोजी नोंदवले गेले आहे. 22 एप्रिल 2026 रोजी संपलेल्या आठवड्यातील पर्जन्यमानाचा जर विचार केला तर कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला असून मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला असून सांगली आणि सोलापूर या 2 जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली आहे. मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड या 2 जिल्ह्यामध्ये सरासरी एवढा, तर धाराशिव, परभणी आणि हिंगोली या 3 जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली असून विदर्भातील अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा अतिशय हलका पाऊस झालेला असून राज्यातील उर्वरित जिल्ह्यामध्ये हवामान मुख्यतः कोरडे होते. इन्सर्ट 3D उपग्रहातून प्राप्त छायाचित्राचा विचार केला तर महाराष्ट्र राज्याने आसपासच्या भागावरती एक अँटी सायक्लोनिक सर्क्युलेशन दिसून येत असून पूर्व विदर्भात कमरून एरिया या भागावरती एक वाऱ्याची द्रोणीय स्थिती दिसून येत आहे. दिनांक 24 एप्रिल ते 28 एप्रिल या कालावधीमध्ये राज्याचा विभागाचा जर पावसाचा अंदाज जर पाहिला तर दिनांक 24 आणि 25 एप्रिल रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिनांक 26 एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून दिनांक 27 एप्रिल रोजी राज्यातील 4 विभागामध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 28 एप्रिल रोजी पूर्व पश्चिम विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 5 दिवसांसाठी हवामानाचा जर विचार केला तर दिनांक 24 एप्रिल रोजी कोकणामध्ये हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भातील अमरावतीमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दिनांक 25 एप्रिल रोजी कोकणामध्ये उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता असून सिंधुदुर्गमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये तसेच मराठवाड्यातील या 3 जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजेच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा या 3 जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दिनांक 26 एप्रिल रोजी ठाणे आणि रायगड या 2 जिल्ह्यामध्ये हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता असून विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असून दिनांक 27 एप्रिल रोजी अकोला, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट तुरळक ठिकाणी कायम राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर 28 एप्रिल रोजी यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्यासाठी दिनांक 24 ते 30 एप्रिल या कालामध्ये कमाल तापमानाचा अंदाज जर पाहिला आपण तर पुढील 7 दिवसामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील कमाल तापमानात फारसा बदल संभवत नाही. दिनांक 24 व 25 एप्रिल रोजी महाराष्ट्राच्या आंतरिक भागामध्ये कमाल तापमान 41 ते 43°C दरम्यान राहण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासात विदर्भातील कमाल तापमानात 2 ते 3°C वाढ होण्याची शक्यता असून त्यापुढील 5 दिवसात फारसा बदल संभवत नाही. याचबरोबर पुढील 4 ते 5 दिवसामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील किमान तापमानात फारसा बदल संभवत नाही. दिनांक 24 ते 30 एप्रिल या कालावधीतील जिल्हावार कमाल तापमानाचा जर अंदाज पाहिला तर दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये कमाल तापमान हे
34 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्रातील या भागामध्ये तसेच मराठवाड्यातील काही भागामध्ये कमाल तापमान हे 36 ते 38 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता असून कोकण किनारपट्टीच्या या भागामध्ये, उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या ह्या भागामध्ये आणि विदर्भातील अनेक भागामध्ये कमाल तापमान हे 38 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता असून गडचिरोलीच्या काही भागामध्ये कमाल तापमान हे 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यापुढील आठवड्यामध्ये म्हणजे 1 ते 7 मे 2026 या कालावधीमध्ये कोकण किनारपट्टी व मध्य महाराष्ट्रातील पश्चिमेकडील भागामध्ये कमाल तापमान हे 36 ते 38 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता असून या भागामध्ये कमाल तापमान हे 38 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता असून मराठवाड्याचा काही भाग, उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये आणि विदर्भाच्या काही भागामध्ये कमाल तापमान हे 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता असून या भागामध्ये कमाल तापमान हे 42 ते 44 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. यानंतर आपण पाहूया विभागवार कृषी तज्ज्ञांचा सल्ला. सुरुवातीला कोकण विभागासाठी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पक्व उन्हाळी भात पिकाची कापणी तसेच मुगाची काढणी करावी व काढणी केलेल्या पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यामध्ये भात शेतामध्ये पाण्याची पातळी 5 ते 10 सेंटीमीटर ठेवावी. हळदीची लागवड करावी. मूग, भाजीपाला व नवीन लागवड केलेल्या सुपारी व नारळाच्या बागांना गरजेनुसार पाणी द्यावे. दमट व उष्ण वातावरणामुळे काढणी केलेल्या आंबा फळावर फळकूज या रोगाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. नियंत्रणासाठी फळे काढणीनंतर लगेचच 50 अंश सेल्सिअसच्या पाण्यामध्ये 10 मिनिटं बुडवून काढावी. मध्य महाराष्ट्रामध्ये काढणीस आलेल्या कांदा, सूर्यफूल, भाजीपाला आणि फळे पिकांची काढणी लवकरात लवकर करावी व काढणी केलेल्या पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. नवीन लागवड केलेल्या फळबागा तसेच भाजीपाला पिकांना बांबूचा व काठीचा आधार द्यावा. द्राक्ष वेलींची एप्रिल छाटणी करावी. उन्हाळी भुईमूग पिकावरील रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी मिथिल डमेटॉन 25 EC 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप असताना फवारणी करावी. मराठवाड्यामध्ये काढणीस आलेल्या भाजीपाला व फळे पिकांची काढणी लवकरात लवकर करावी व काढणी केलेल्या पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. नवीन लागवड केलेल्या भाजीपाला व फळेबागेतील लहान रोपांना शेडनेचा वापर करून सावली करावी. उन्हाळी भुईमूग, भाजीपाला आणि फळबागामध्ये गरजेनुसार पाणी द्यावे. उन्हाळी भुईमूग, मूग, तीळ, सूर्यफूल व चारा तसेच फळबागा आणि भाजीपाला पिकामध्ये विदर्भामध्ये गरजेनुसार सकाळी व सायंकाळी हलके व वारंवार ओलीत करावे. फळबागा व भाजीपाला पिकामध्ये गवताचे आच्छादन करावे. उष्णतेमुळे आंबिया, बहार, संत्र्यांची फळगळ कमी करण्यासाठी नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिड 1 ग्रॅम किंवा जिब्रेलिक ॲसिड 1.5 ग्रॅम अधिक युरिया 1 किलो अधिक कार्बेंडेझिन 100 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पूर्व विदर्भामध्ये पुनर्लागवड केलेल्या धान पिकात लोंबी येण्याच्या अवस्थेमध्ये पाण्याची पातळी 5 ते 7 सेंटीमीटर ठेवावी. उन्हाळी धान पिकावरील खोडकिडीच्या नियंत्रणासाठी फिप्रोनिल 0.3% दाणेदार 25 किलोग्रॅम प्रति हेक्टरी वापरावे. धन्यवाद.